वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण 1 वाटी रव्यापासून स्पॉन्जी असा केक बघणार आहोत आणि तो पण घरच्या साहित्यामध्ये। तर बघा तुम्ही हा केक आणि अगदी कमी साहित्यामध्ये अर्धा किलोचा केक असा हा होतो। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती स्पॉन्जी असा झालेला आहे आणि मी इथे अर्धा किलोचा केलेला आहे। तर आता आपण केक कट करून बघूया कसा झाला आहे ते। तर मी तुम्हाला दाखवते। तर बघा खूप स्पॉन्जी झालेला आहे आणि तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवला तर तो खूप असा फुगला जातो आणि छान असा स्पॉन्जी होतो। तर आता मी इथे कमी क्वांटिटीमध्ये बनवलेला आहे आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये। तर आता ख्रिसमस आलाय आणि लहान मुलांसाठी तुम्ही असा घरी बनवून त्यांना देऊ शकता। तर चला तर मग आता काय काय साहित्य लागतं आपण बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे आणि बारीक रवा घेतलाय। तर आपण मिक्सर जारमध्ये तो रवा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर तेच अर्धा कप आपण साखर घेतलेली आहे। साखर ही कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे। आणि आता आपण हे मिक्सर जारमध्ये अगदी फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे। रवा बारीक वापरायचा आहे। आता हे आपण पावडर बनवून घेतली आणि त्यामध्ये आता आपण त्याच कपाने 1 कप दूध घेतलेला आहे। तर हे कोमट दूध आहे आणि ज्या वाटीने रवा घेतलाय त्याच वाटीने आपल्याला दूध घ्यायचं आहे। जेवढा रवा घेतलाय तेवढा दूध घ्यायचं आहे। आता इथे मी बॉर्बनचं बिस्किट घेत आहे। तर छोटं पॅकेट जे बॉर्बनचं असतं ते तुम्ही अख्खं पॅकेट टाकलं तरी चालेल। आता इथे मी मोठं पॅकेट असल्यामुळे त्यातले मी 4 ते 5 बिस्किटं ग्राइंड करून घेणार आहे। आपल्याला पावडर करून घ्यायची आहे म्हणजे चॉकलेट फ्लेवर होतो आणि मुलांना खूप आवडतो केक। तर चॉकलेट म्हटलं तर आता मी ते मिक्सरला सगळं फिरवून घेतलेलं आहे आणि एक बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचे बघा। तर यामध्ये आता तुम्ही जर तुमच्याकडे कोको पावडर असेल तर तुम्ही कोको पावडर सुद्धा इथे ॲड करू शकता किंवा चॉकलेट असेल तर तुम्ही चॉकलेटही त्याच्यामध्ये ॲड करू शकता। चॉकलेट फ्लेवरचा करायचा असेल तर आता इथे मी 1 पाऊच कॉफीचं मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। म्हणजे कॉफी आणि बॉर्बनचं बिस्किट म्हणजे फ्लेवर चॉकलेट असा होतो आणि वेलची पूड स्वादानुसार मी टाकलेली आहे। तर केक हा खूप छान चवीला लागतो। अगदी घरच्या साहित्यात मी तुम्हाला सांगितलं आणि जरी तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही फक्त वेलची पावडर टाकली तरी होतंय। आता हे मी पूर्ण एक बॅटर तयार करून घेतले। ते एका भांड्यामध्ये मी ट्रान्सफर केलंय, सगळं काढून घेतलेलं आहे त्यातलं मिक्सर जारमधलं। आता आपण याच्यामध्ये ना तुपाचा ना तेलाचा कसलाही वापर केलेला नाहीये। आता इथे आपण एक कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि अगदी प्रीहीट व्हायला ठेवायचा आहे। तोपर्यंत आपण इथे कुकरचा डब्याला तुमच्याकडे जर केक टीन असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे असा डबा वगैरे किंवा केक टीन नसेल तर तुम्ही एक पातेलं टोप घेतला तरी चालेल। त्याला खाली तेल लावून घ्यायचे। त्यावर बटर पेपर हा आपल्याला कट करून राऊंड शेपमध्ये खाली तळायला ठेवून घ्यायचा आणि त्यावर आपल्याला तेल ग्रीस करायचं आहे म्हणजे केक खाली चिकटला जात नाही। किंवा तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही तेल ग्रीस करायचं आणि त्यावर थोडासा मैदा किंवा गव्हाचं पीठ तुम्ही भुरभुरायचं आणि त्यावर तुम्ही बॅटर टाकू शकता। तर आता इथे आपण 1 इनोचं पॅकेट घेतलेलं आहे। तर इथे मी सोडा वगैरे कसलाही वापर केलेला नाही। 1 इनोचं पॅकेट आपल्याला यामध्ये टाकायचे लेमन फ्लेवरचंच टाकायचं, दुसरं कुठलंही फ्लेवर टाकायचं नाही आहे। नाही तर मग तुमचा केक कोको कोला वगैरे फ्लेवर असेल तर त्याचा केक होऊ शकतो। त्यामुळे इथे फक्त इनो आपण लेमन फ्लेवरचाच ॲड करायचं आहे। आता हे बॅटर चांगलं आपण एका डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचं आहे। खूप स्पॉन्जी केक होतो। मी छोट्या म्हणजे एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये बनवलेला आहे। तुम्ही हवं तर जास्त क्वांटिटीमध्ये बनवला तर तो खूप स्पॉन्जी आणि असा छान फुगला जातो केक आपण 1 इनोचं पॅकेट ॲड केल्यावर। तर इथे मी अर्धा किलोच्या क्वांटिटीमध्ये करत आहे। तर आता ख्रिसमस म्हटलं तर लहान मुलांना तुम्ही असं घरी बनवून देऊ शकता अगदी सहज सोप्या पद्धतीने। तर आता बघा बॅटर किती फुललेलं आहे आणि पूर्ण मी 1 इनो पॅकेट त्याच्यामध्ये ॲड केलं आहे। तर आता एका डायरेक्शनने आपल्याला स्पूनने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे आणि आता हे बॅटर छान असं फुललेलं आहे। 1-2 मिनटं आपल्याला बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे।
तर यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स अजून तुटी फ्रुटी वगैरे ॲड करू शकता. तर इथे मी अगदी साधा बनवत आहे. आता आपण त्या भांड्यामध्ये हे ट्रान्सफर करणार सगळं बॅटर. आणि खूप छान चवीला केक होतो. बॉर्बन बिस्किट म्हटलं तर चॉकलेट फ्लेवर येतं आणि त्यामध्ये मी एक कॉफी पॅकेट ॲड केलेला आहे, त्यामुळे आपला केक हा चॉकलेट फ्लेवरचाच होणार आहे. तर आता इथे कुकर प्रीहीट झालेला आहे, गरम झाला की नाही आपण बघितलं आहे आणि आता गरम झालेला आहे कुकर. तर त्यामध्ये एक अशी जाळी ठेवून घ्यायची. तुमच्याकडे जर जाळी नसेल तर तुम्ही असं प्लेट वगैरे अशी उलटी त्याच्यामध्ये ठेवून घेतली तरी चालेल. आणि आपण कुकरची रिंग आणि शिट्टी काढून ठेवायची आहे झाकणाची. तर आता हा डबा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे सेंटरला. तर आता कुकर गरम असल्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक ठेवून घ्यायचं आहे. आता मी हा डबा व्यवस्थित आतमध्ये सेंटरला ठेवून घेतला आहे आणि आपण आता कुकरचं झाकण लावणार आहे. तर कुकरची मी शिट्टी आणि रिंग काढून ठेवलेली आहे. तर कुकरची शिट्टी आणि रिंग आपल्याला पहिले काढून ठेवायची आहे. विदाऊट शिट्टी आणि रिंगचा आपल्याला कुकर लावायचा आहे. तर आता मी इथे कुकरचं झाकण लावलेलं आहे. नॉर्मल गॅस ठेवायचा आहे, अगदी लो फ्लेम किंवा हाय फ्लेम ठेवायचा नाही, नॉर्मल गॅस ठेवायचा आहे. आणि एक 35 ते 40 मिनटं आपल्याला हा केक बेक होऊन द्यायचा आहे. तर आता आपले 35 ते 40 मिनटं झालेले आहेत आणि आता आपण बघूया तर केक छान बेक झालेला आहे. कलर तर खूप छान आला आहे, तुम्ही बघू शकता हे बघा. आणि आता इथे टूथपिकने आपण चेक करून बघायचं आहे की केक झाला की नाही. जर क्लीन तर टूथपिक ही क्लीन आली तर समजायचं आपला केक छान बेक झालेला आहे. किंवा तुम्ही सुरीने सुद्धा असं मध्ये टच करून बघू शकता. आणि जर सुरी ही क्लीन आली तर आपला केक बेक झाला आहे समजायचं. आता एक थोड्या वेळ नॉर्मल होऊन द्यायचं आहे, थंड होऊन द्यायचा आणि त्यानंतर साईडला आपण असं सुरीने काढून घ्यायचा आहे केक, म्हणजे तो अलगद असा खाली पडतो. तर आता बघा मी साईडने हे किनार अगदी सुरीच्या साह्याने काढून घेतले आणि मी आता डबा अगदी उलटा केलेला आहे आणि आपण बघूया केक आता कसं झालं. वाव, मस्तच. तर आता आपला केक खूप छान बेक झाला आहे. वास तर खूप छान सुटलेला आहे, अगदी स्मेल वेलची फ्लेवरचा. आणि आता आपण जो बटर पेपर लावलेला आहे तर तो चिकटला आहे तेल लावल्यामुळे. तर तो आता आपण व्यवस्थित काढून घेऊया सगळा. जरी तुम्ही बटर पेपर जरी नाही लावला तर तुम्ही खाली मी तुम्हाला सांगितलेत की डब्याला तेल लावून आपण मैदा किंवा गव्हाचं पीठ असं भुरभुरायचं त्यावर. तर आता मस्त आपला केक तयार झालेला आहे आणि आपण कट करून बघूया स्पॉन्जी झाला आहे की नाही. तर नक्की ट्राय करून बघा. कसा झाला आहे तो कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. तर आता आपण केक कट करून बघूया कसा झाला आहे तो आणि मी तुम्हाला कट करून दाखवते सुरीने. अगदी थंड झाल्यावर आपल्याला कट करायचा आहे. क्रिसमस वाव, मस्त स्पॉन्जी झालेला आहे आणि हा अर्धा किलो प्रमाणामध्ये झालेला आहे. तर 1 वाटी रव्यापासून मी अर्धा किलोचा केक बनवलेला आहे बघा. आणि खूप छान चवीला लागतो. तर बघा केवढा स्पॉन्जी झालेला आहे. तर नक्की ट्राय करून बघा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा. बाय बाय. थँक्यू.